कुंडलकर साहेब आपण व्यासपीठावर जाण्याचे आमचे कार्यकर्ते कुंडलकर साहेब हे काय आलेले त्याच्याऐवजी कुंडलकर साहेबांना विनंती की व्यासपीठावर खुर्ची आहे ना खुर्चीची व्यवस्था करा. यानंतर मित्रांनो जोमाता याला याचं स्वागत महिला अध्यक्ष संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला 5 मे 2019 आज इथे प्रादेशिक मेळावा झाला. हजारो लोक उपस्थित होते. आमच्या EPS सायंटिफिक पेन्शनरांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही 10 वर्ष लावून धरलेला आहे. 10 वर्षापासून हे EPS सायंटिफिक राष्ट्रीय संघर्ष समितीचं आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाचे परिणाम 2 वेळा आम्ही आदरणीय पंतप्रधानांना भेटलो, चर्चा झाली. 4 वेळा आम्ही निर्मला सीतारामनशी आमची चर्चा झाली आणि कमीत कमी 50 वेळ श्रममंत्र्याशी चर्चा झाली. ब्युरोक्रॅटिक लेवलमध्ये आम्ही कॅबिनेट सेक्रेटरी, एक्सपेंडिचर सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, लेबर सेक्रेटरी ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं. त्यानंतर जी संसदीय लेबर कमिटी आहे, पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन लेबर, त्यांनी आम्हाला बोलावून आमचे विटनेसेस घेतले. त्यांचाही प्रस्ताव आता सरकारकडे रिकमेंडेशन केलेलं आहे. पेन्शन वाढवावी, त्वरित वाढवावी असे त्यांचं रिकमेंडेशन आहे. अशा सगळे प्रकार करून होऊन 10 वर्षापासून आम्हाला न्याय मिळालेला आहे आणि यासाठी आता आमची उत्कंठा शिगेला पोचली आणि आमचा रागही शिगेला. जर आमचं काम पुढच्या येत्या महिन्यात झालं नाही तर आम्हाला जेल भरू, रस्ता रोको, मरो या मरो या आंदोलनाशिवाय कोणतं गत्यंतर राहणार. कारण आमचं 200 मत जे स्टॅटिस्टिक्स सत्य स्टॅटिस्टिक्स हे का म्हणतात त्यांना 1000च्या खाली पेन्शन, केवळ पेन्शन ही मेडिकल सुविधा नाही आणि 1000 पेन्शन मिळते म्हणजे सरकारची कोणतीही योजना यांना लागू नये. म्हणजे 2 दाबून रुपयाचा माल असा जो आम्हाला मिळतो आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि या देशाचा म्हातारा, या देशाचा बाप जर उपाशी राहत असेल तर या देशाची गती प्रगती ही कशी होऊ शकते हेच मला कळतं. तुम्ही मागे पडलेल्या बांधवाला सोडून स्वतः परत सुटले तर त्याला प्रगती म्हणता येईल का? आमचा प्रश्न. म्हणजे पंतप्रधानासोबत पण भेट झाली आहे, म्हणजे पंतप्रधानासोबत भेट झाल्यानंतर पण का सुटू शकत नाही, कुठं होत नाही. माझा जो आता विषय मी भाषणात बोललो की असं म्हणतात की आईन्स्टाईननी इलेक्ट्रिक लाईटचा शोध लावला, लाईटच्या वेगाचा, लाईटचा नाही. सर्वात प्रकाशमान, सर्वात वेगवान हे प्रकाशाची किरण. प्रकाशमान सगळ्यात वेगवान ते आहे आणि सगळ्यात मंदगतीचा वेग जर कशाचा असेल, सगळ्यात मंदगती तर ती भारतातल्या प्रशासनाची आहे. एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर किती जोर लावला तर फाईल जायला तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला याचा अनुभव असेल. आणि हीच ती गुण आहे. कोणत्याही राजकारणाला वाटतं आपण हे काम करावं आणि प्रसिद्ध व्हावं. सगळ्यात मोठी अडचण आपल्या याच्यात देण्याच्या ठोकलेल्या आहे त्या प्रशासनाची आहे. त्या अडचणी आम्ही बरेच प्रेझेंटेशन करून दूर केलेले आहेत आणि आता लवकरात लवकर आम्हाला काही शुभसंदेश मिळावा या अपेक्षेने आम्ही जातकासाठी वाटतो. आज संभाजीनगरमध्ये मराठवाड्यास्तरीय मेळावा झाला. असेच मेळावे महाराष्ट्रभर होणार आहेत. आमचे मेळावे पूर्ण देशात होतात. कधी अंदमानला आमची सभा होते, श्रीनगरला, काश्मीरमध्ये होतो, तमिळनाडूत होतो आणि या सभा चालूच राहतात. आणि आता हे काय औरंगाबाद किंवा मराठवाडा यांनी आंदोलन पाळण्याच वाढवलं मोठं केलं. त्यामुळे इथे हे मेळावे होतातच. पूर्ण देशातही मेळावे.
आमचे मेळावे उत्तर प्रदेशात होतात, कर्नाटकात होतात, तामिळनाडू, गुजरातमध्ये वेगवेगळे मेळावे, जंतर मंतर, रामलीला ग्राउंड, मोठे मोठे मेळावे झाले. त्यामुळे 10 वर्षापासून हजारो आंदोलनं झाली, हजारो मेळावे झाले. सरकारची संवेदनशील असेल तर त्याची नोंद होईल, म्हणजे आम्ही तर नोंदी ठेवतोच आहे. पुढची भूमिका काय असेल आपली आता ह्या मागण्या? जर आमच्या मागण्या पुढच्या येत्या 1-2 महिन्यात पूर्ण झाली नाही तर आम्हाला रास्ता रोको, जेल भरू. आता म्हातारे लोक आहेत तरी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल आणि आमचं जे होईल ते पाहून घेऊ. पण मग आता शेवटी माणूस जेव्हा कंटाळतो, मेरा कुछ भी होगा तेरे को देख लूंगा, या हिशोबाने ते होईल. किती दिवसाचं सरकारला अल्टिमेटम देत आहे? आम्ही 1.5 महिन्याचं दिलं, नोटीस गेलेली आहे. आता परवा 1 तारखेला वेगवेगळ्या बातम्या आल्या न्यूज चॅनलवर, सरकार 7,500 आणि डी ए मागणीवर गंभीरतेने विचार केला म्हणजे आमच्या मागणीवर. आणि यासाठी आम्हाला सरकारला थोडा वेळ देणं भाग. जेव्हा त्यांनी ह्यासाठी क्लिअर केलेलं आहे, त्यांनी हे नाही म्हटलं केलं, ते म्हणाले आम्ही विचार गंभीरतेने विचार करतो. तर जर ते आमचा विचार गंभीरतेने करतात तर आमचं कर्तव्य बनतं त्यांना एकाच 1.5 महिन्यात वेळ द्यावा. जर त्या वेळेत त्यांनी केलं नाही मग आम्हाला करो या मरो, आता आमच्या जीवनात ते स्वारस्य राहणार. आमच्याकडून लुबाडून जर त्यांना दुसऱ्याला फुकट वाटतात तर त्यांना आमची आणखी जगायचं जगायला काय ते विषय. धन्यवाद.